तुम्ही MSBTच्या एक्झाममध्ये कॉपी करण्याचा विचार करताय का? MSBTच्या ॲनेक्सर 1 नुसार अशा प्रत्येक मिस्टेकसाठी पनिशमेंट ठरलेली आहे. तर आज आपण एकही पॉइंट मिस न करता कंप्लीट रूल्स समजून घेणार आहोत. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी भिसे सर. आज आपण MSBTच्या ॲनेक्सर 1 म्हणजेच माल प्रॅक्टिस रूल मधील प्रत्येक पॉइंट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता या ठिकाणी पहिला जो पॉइंट आहे, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर MSBTची जी ॲन्सर शीट असते, तर ॲन्सर शीटमध्ये पहिल्या पेज व्यतिरिक्त तुमचा सीट नंबर दुसरीकडे कुठेही लिहिता कामा नये. कारण काय असतं, तर पहिल्या पेजवरती मास्क लावलेला असतो. जो पेपर चेक करतो, चेक करताना त्या स्टाफला तुमचा सीट नंबर वगैरे काही दिसत नाही. पण जर तुम्ही फर्स्ट पेज व्यतिरिक्त ॲन्सर शीटमध्ये दुसरीकडे तुमचा नंबर लिहिला किंवा तुमचं नाव लिहिलं, तुमचा मोबाईल नंबर लिहिला आणि तुमची ओळख पटवून द्यायचा प्रयत्न जर केला, तर त्या विद्यार्थ्याचा तो पेपर जो आहे तो कॅन्सल होऊ शकतो, म्हणजे होतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो बघा, जर तुम्ही पेपर लिहिताना ब्लू पेननं लिहित असाल, त्याच्यानंतर ब्लू पेन संपल्यामुळे तुम्ही ब्लॅक पेन यूज केला, परत परत ब्लू यूज करायचा असेल, तर तुम्हाला सुपरवायझरची तुमच्या साईन घ्यावी लागते. सुपरवायझर म्हणजे कोण? तर तुमचे एक्झाम हॉलमध्ये जे सर असतात त्यांची तुम्हाला साईन त्या ठिकाणी घ्यावी लागते. जेवढ्या वेळेस तुमचा पेन चेंज होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला सुपरवायझरची साईन घ्यावी लागते. ठीक आहे. आणि जर तुम्ही साईन नाही घेतली तर तुमच्यावर तो पेपर जो आहे तो कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा पेन चेंज होत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या सुपरवायझरची साईन तुम्ही घ्यायची आहे. फ्रिक्वेंटली म्हणजे काय, तर अगोदर ब्लू पेन, नंतर ब्लॅक पेन, परत ब्लू, परत जेलचा पेन, असं तुम्ही करायचं नाहीये. ठीक आहे. जर असं काय करण्यात आलं तर तुमचा सब्जेक्ट जो आहे तो पेपर तुमचा कॅन्सल होऊ शकतो. त्यानंतर बघा, तिसरा जो पॉइंट आहे तो असा आहे की एक्झामिनी मेकिंग अन अपील टू एक्झामिनर रिव्हिलिंग हिज नेम, म्हणजे तो स्वतःची ओळख पटवून देत असेल, त्याचं नाव जर त्या ठिकाणी लिहित असेल, ॲड्रेस लिहित असेल, कॉन्टॅक्ट करा वगैरे असं जर काही लिहित असेल, तरी पण त्या विद्यार्थ्याचा तो विषयाचा पेपर जो आहे तो कॅन्सल आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय आहे, तर बघा, थ्रेटनिंग लँग्वेजमध्ये जर त्यांना काही हे करत धमकी देत असेल किंवा काही करत असेल, तर अशा विद्यार्थ्यांचा तो पेपर पण कॅन्सल होतो. आता हे मी तुम्हाला सांगतोय की पेपर कॅन्सल होऊ शकतो. तर पेपरच नाही तर त्या विद्यार्थ्याचा पूर्ण सेमिस्टर असेल किंवा त्याचा पूर्ण रिझल्ट पण कॅन्सल होऊ शकतो. पण केव्हा? जर एकपेक्षा जास्त पेपरमध्ये जर त्यानं असंच मिस्टेक केलेली असेल, तर त्या विद्यार्थ्याचा टोटली रिझल्ट जो आहे तो कॅन्सल होतो. ओके. आता जर विद्यार्थी असेल, तो जर क्लासमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत बोलत असेल किंवा त्याची जी ॲन्सर शीट आहे तो जर चेंज करत असेल, इंटरचेंज करत असेल, तर अशा विद्यार्थ्याचा पण तो पेपर जो आहे, तो एक्झाम जी आहे ती कॅन्सल केली जाते. ठीक आहे. एखादा विद्यार्थी जर एक्झामिनेशनमध्ये डिस्ट्रॅक्ट करत असेल, म्हणजे मोठ्यानं बोलत असेल, किंवा गोंधळ करत असेल किंवा दुसऱ्यांना डिस्टर्ब करत असेल, डिस्ट्रॅक्ट करत असेल, तर अशा वेळेस पण त्या विद्यार्थ्याचा पेपर जो आहे तो काय होऊ शकतो? कॅन्सल होऊ शकतो. त्यानंतर बघा, ॲन्सर शीट जी आहे ते टेम्परिंग. ॲन्सर शीट टेम्परिंग मध्ये 2 प्रकार पडतात. जर विद्यार्थी स्वतःची ॲन्सर शीट टेम्पर करणे म्हणजे काय, तर फाडणे किंवा चुरगळा करणे, है ना? तर जर स्वतःची ॲन्सर शीट फाडत असेल किंवा फाटलं असेल पेज, तर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुमच्या सुपरवायझरची साईन घ्यायची आहे. चुकून जर फाटलं असेल, स्वतःहून जर तो फाडत असेल, मधलं पेज वगैरे गायब करत असेल, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांवर जो पेपर जो आहे तो कॅन्सल होतो. ठीक आहे. प्लस दुसरी केस अशी असते की विद्यार्थी काय करतात, दुसऱ्याचा पेपर घेऊन फाडायचा प्रयत्न करतात. मग अशा केसमध्ये पण त्या विद्यार्थ्याचा पेपर जो आहे तो काय होतो? कॅन्सल होतो. ठीक आहे. जसं की काही विद्यार्थी काय करतात, आता मागे केस घडलेली होती. तर त्यानं काय केलं होतं की ॲन्सर शीटमध्ये 2000च्या 2 नोटा ठेवलेल्या होत्या आणि त्यानं रिक्वेस्ट केली होती की अ, माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, मला पास करा वगैरे, आहे ना? तर अशा जर केस असेल तर त्या विद्यार्थ्यावरती लगेच कंप्लेंट तिथं लॉन्च झाली आणि त्या विद्यार्थ्यांना अ, म्हणजे कॉपी केस त्याच्यावरती झालेली आहे. ठीक आहे. तर असं काही करायचं नाही की तुमच्या ॲन्सर शीटमध्ये पैसे देणे किंवा, आहे ना, असे असे काही प्रकार करायचे नाही. त्यानं काय होतं, तुमचा पेपर जो आहे तो कॅन्सल होतो. ठीक आहे.
जर विद्यार्थी एखादा कॉपिंग मटेरियल सोबत सापडला असेल किंवा त्याच्या कपड्यावरती लिहिलेलं असेल, है ना, बॉडी पार्टवरती, हातावरती, पायावरती जर लिहिलेलं असेल, तरी पण विद्यार्थ्याचा तो पेपर आहे तो कॅन्सल होऊ शकतो. कॉपी केस त्या विद्यार्थ्यावरती होऊ शकते. ठीक आहे. मग बरेच मुलं असं म्हणतात, की सर मी फक्त खिशामध्ये ठेवलं होतं, मी तर लिहिलं पण नाही त्याच्यातलं. मग ते कोणीही तुमचं ऐकून घेतलं जात नाही. त्यामुळे तुमच्यासोबत असं काही मटेरियल वगैरे काही आणायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल काही कम्युनिकेटिंग गॅजेट जसं की मोबाईल असेल, आयपॉड असेल, है ना, ब्लूटूथ असेल, असं कोणतंही डिव्हाइस तुम्ही सोबत ठेवायचं नाही. अशा केसमध्ये काय होऊ शकतं, त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्टच डायरेक्टली काय होतो, कॅन्सल होतो. ओके. बघा, त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो जर विद्यार्थी कॉपी मटेरियल जे आहे ते एक्सचेंज करताना सापडला किंवा क्वेश्चन पेपर जो आहे तो चेंज करताना सापडला किंवा ॲन्सर शीट असेल, फॉर्म्युलाज असतील, ड्रॉइंग असेल, तुमचा ग्राफ असेल, तो जर एक्सचेंज करताना सापडला, तर अशा विद्यार्थ्यांना अ, खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाते. जसं की 1+0. तर 1+0 म्हणजे काय असतं? 1 म्हणजे करंट सेमिस्टर. त्या सेमिस्टरला तुम्ही जेवढे सब्जेक्ट दिलेले आहेत, इन्क्लुडिंग इंटर्नल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल्स, ओके. तर हे सर्वच्या सर्व तुमचं काय केलं जातं? बॅक ठेवलं जातं. आणि तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला परत सर्वच्या सर्व प्रॅक्टिकल असेल, क्लास टेस्ट असतील, सर्व ते तुम्हाला परत द्यावं लागेल. है ना? 1+0चा हा अर्थ असतो. आलं लक्षात? हां. जर विद्यार्थी किंवा त्याचे रिलेटिव्ह हे एक्झाममध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व आहेत, त्यांना जर इन्फ्लुअन्स करत असतील किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतील, तर अशा विद्यार्थ्यावरती पण काय केलं जातं, ॲक्शन घेतली जाऊ शकते. त्याला पण पनिशमेंट 1+0चीच आहे. म्हणजे करंट पूर्ण त्याचं बॅकलॉग राहू शकतं. त्यानंतर बघा, एक्झामिनी फाउंड इन्सर्टिंग प्रिव्हियसली रिटन पेजेस म्हणजे काय? तर अगोदरच त्या पेजवरती लिहून आणलेलं आणि आन्सर शीटमध्ये जर तो इन्सर्ट करत असेल, लाईक एखाद्या पेपर सेम पेपर्स जर तो काय करत असेल, अगोदरच घरून लिहिलेले असतील आणि तो जर त्यामध्ये ठेवत असेल, अशा वेळेस काय केलं जातं, त्या विद्यार्थ्यावरती सेम ॲक्शन घेतली जाते 1+0ची. ओके. तर असं काही करायचं नाही. जर तो त्याच्याकडे सापडलेलं कॉपी मटेरियल आहे त्याच्यामधनं जर लिहिताना पकडला गेला, तो सुपरवायझरनं पकडो किंवा इंटरनल स्क्वॉडनं पकडो किंवा तुमचा जो कंट्रोलर असतो त्यानं पकडो, कोणीही पकडलं तरी त्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस होते आणि त्याची पनिशमेंट जी आहे ते 1+0च आहे. म्हणजे पूर्ण त्याचं जे करंट सेमिस्टर आहे ते पूर्ण बॅक राहतं. जर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटमधनं लिहिताना पकडला गेला, आहे ना, तरी पण त्याच्यावरती 1+0ची ॲक्शन घेतली जाते. त्यानंतर बघा, मास कॉपी ड्युरिंग एक्झामिनेशन पिरियड रिपोर्टेड फ्रॉम एक्झामिनेशन सेंटर. आता मास कॉपी काय असते? तर मास कॉपी जी आहे ही अशी असते की बघा, एखाद्या क्लासमध्ये 30 विद्यार्थी आहेत आणि आता या ठिकाणी बघा 2 प्रकार पडतात त्याच्यामध्ये, की जो कंट्रोलर येतो किंवा भरारी पथक येतं, त्यांनी जर पकडलं मास कॉपी, ती पहिली केस होते. आणि ज्यावेळेस जर इथे पकडली गेली नाही, ज्यावेळेस तुमचे पेपर जे आहेत ते चेकिंगला जातात, त्या ठिकाणी जर असं निदर्शनास आलं की सर्व विद्यार्थ्याचे ॲन्सर सिक्वेन्स सर्वच्या सर्व सेम आहे, तर अशा केसमध्ये पण तुमच्यावरती मास कॉपी होऊ शकते. मास कॉपी जर झाली म्हणजे काय, तर मोर दॅन 1 म्हणजे एकाच लाईननं जेवढे विद्यार्थी असतील सेम लिहिणारे वगैरे, तर अशा विद्यार्थ्यांवरती मास कॉपी जर झाली, तर त्या एक्झाम सेंटरवरती पण ॲक्शन घेतली जाते, आहे ना. मे बी ते एक्झाम सेंटर कॅन्सल होऊ शकतो, त्यांच्यावरती फाईन लाग लागू शकतो. अशी ॲक्शन त्या ठिकाणी घेतली जाते, आहे ना. एक्झामिनेशन सेंटरचं मी सांगितलं. त्याच्यानंतर RSC जे आहे. RSC म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी आपण पेपर चेक करतात, त्याचंही तुम्हाला सांगितलं.
ठीक आहे. त्यानंतर बघा केसेस ऑफ कॉपिंग रिपोर्टेड बाय ॲसेसर फ्रॉम RAC. हे सेम जे आता मी वरती सांगितलं. त्यानंतर जर या ठिकाणी दोन विद्यार्थी एकमेकांमध्ये आन्सर शीटची एक्सचेंज करत असतील किंवा सप्लिमेंट घेतल्यानंतर मेन आन्सर शीट त्याला देत असेल किंवा सप्लिमेंट एक्सचेंज करत असतील, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांवरती दोघांवरतीही कॉपी केस केली जाते. ती असते 1+0. ठीक आहे. तर त्यामुळे कोणीही त्या हे करायचं नाही आहे, एक्सचेंज करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये केसेस असू शकतात बघा, की समोरच्यानं जबरदस्ती घेतला, धमकावून घेतलं वगैरे, तर त्याला काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे कोणीही असं काही प्रकार होत असेल, तर तुम्ही सुपरवायझरला सांगायचं आहे, है ना? त्यामुळे असं काही करायचं नाही. त्यानंतर एक्झामिनी डिस्ट्रॉईंग हिज ओन ॲन्सर बुक, म्हणजे स्वतःची ॲन्सर बुक किंवा सप्लिमेंट जे आहे ते स्वतः डिस्ट्रॉय करत असेल किंवा एनी कॉपी मटेरियल त्याच्याकडे सापडलेलं तो जर डिस्ट्रॉय करत असेल किंवा बरेच मुलं काय करतात, कॉपी सापडल्यानंतर ते खाऊन घेतात, आहे ना? तरी पण त्या विद्यार्थ्यावरती कॉपी केस होत असते 1+0, आहे ना? 1+0 ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा 1+0 जो आहे ॲप्लाइड ऑन एनरोलमेंट नंबर ऑफ द एक्झामिनेशन. म्हणजे एनरोलमेंट नंबर म्हटलं की त्या विद्यार्थ्याचं जर समजा करंट सेमिस्टर प्लस प्रिव्हियस सेमिस्टर बॅकलॉग असेल, तर त्याच्या एनरोलमेंटवरती जेवढे सब्जेक्ट्स बॅक असतील सर्वच्या सर्व त्या विद्यार्थ्याला परत द्यावे लागतात. ठीक आहे. त्यानंतर एक्झामिनी फाउंड विथ ॲन्सर बुक हॅव्हिंग 2 ऑर मोर डिफरंट हँडरायटिंग्स रिपोर्टेड बाय EC और RAC. जर विद्यार्थ्याच्या ॲन्सर बुकमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त हँडरायटिंग असतील, म्हणजे विद्यार्थ्यांना हँडरायटिंग जर डिफरंट येत असेल, तर अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यांवरती कॉपी केस केली जाते. तेही कशावरती, तर ॲप्लाइड ऑन एनरोलमेंट नंबर. लक्षात घ्या. त्यामुळे असं काही करायचं नाही आहे. पुढची जी आहे पनिशमेंट बघा. आता आपण बघणार आहे की एक्स्ट्रीम केसेस ज्या आहेत या कॅटेगरी डीमध्ये येतात. तर याच्यामध्ये बघा पहिलं जे आहे हे आहे की ॲन्सर बुक बाहेर पाठवणे, है ना? तर असे केसमध्ये किंवा चोरून घेऊन जाणे म्हणजे काय, एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर ॲन्सर शीट पाठवणे किंवा आहे ना? तर अशा केसमध्ये किंवा सप्लिमेंट बाहेर पाठवणे, अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यावरती पनिशमेंट जी आहे 1+1, है ना? 1+1 म्हणजे करंट पूर्ण एक्झाम प्लस पुढची एक्झाम त्या विद्यार्थ्याला एक्झाम फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी आहे बघा, पर्सन हू म्हणजे काय, तर बघा जो विद्यार्थी एखादा काय करतो, तर दुसऱ्याच्या नावानं एक्झामला बसतो, है ना? म्हणजे तो विद्यार्थी नसून त्याच्या नावानं दुसरा विद्यार्थी जर बसला, तर अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्याला वरती 1+1ची कॅटेगरी जी आहे ही केली जाते. ठीक आहे. त्या विद्यार्थ्याला डिबार केलं जातं. आणि जर एखादा विद्यार्थी हा जर एखादा विद्यार्थी MSBTचाच आहे आणि तो जर दुसऱ्याच्या नावाने पेपर देत असेल, तर त्या केसमध्ये पण त्या विद्यार्थ्याला पण सेम पनिशमेंट मिळते 1+1ची. ओके. त्यानंतर पुढे जे आहे, जर त्याचा क्वेश्चन पेपर जो आहे तो एक्झामिनेशनच्या हॉलच्या बाहेर जर तो पाठवत असेल, तर त्यावरती पण विद्यार्थ्यावरती 1+1ची केस आहे ना? त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं काही करायचं नाही आहे. जर एखादा विद्यार्थी एक्झामिनेशन स्टाफ जेवढे काही स्टाफ वर्क करत असतील, त्याला जर थ्रेटनिंग म्हणजे धमकी वगैरे देत असेल, अशा विद्यार्थ्याला पण 1+1ची पनिशमेंट असते. आता पुढची जी कॅटेगरी असते है ना? कॅटेगरी जी आहे याला म्हणतो आपण क्रिमिनल लेवलची. जर अशा केस घडत असतील, तर बघा पुढे काय पनिशमेंट दिली जाते. जर एखादा विद्यार्थी
कोणतं वेपन किंवा असं काही मटेरियल घेऊन येत असेल, एक्सप्लोजिव्ह वगैरे, तर अशा विद्यार्थ्यांवरती जी ॲक्शन घेतली जाते ती असते 1+3. काय असते? 1+3 म्हणजे करंट इयर, सेमिस्टर प्लस पुढचे 3 सेमिस्टर जे आहेत ते त्या विद्यार्थ्याला बॅन केलं जातं. ठीक आहे. प्लस त्या विद्यार्थ्यावरती पोलीसची FIR पण लॉन्च केली जाते, पोलीस केस केली जाते, है ना. तर ई कॅटेगरीचे जे पनिशमेंट आहेत या खूप डेंजर आहेत. त्यानंतर बघा, ऑल अदर केसेस नॉट कवर्ड अबाव, म्हणजे वरती ज्या काही केसेस दिलेल्या आहेत, तर अशा केसेस जर याच्या केसेस व्यतिरिक्त जर काही असेल तर काय केलं जातं, तर त्या केससाठी एक MSBT काय करते, कमिटी हे करते, फॉर्म करते आणि अ, त्या ऑफेन्सनुसार किंवा त्या माल प्रॅक्टिसनुसार त्या विद्यार्थ्यावरती ॲक्शन घेतली जाते. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, मी तुम्हाला एकच सजेशन देईन. आता हे जे वरती सांगितलेलं आहे सर्व, याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नोट लक्षात ठेवायची आहे. तुमचं टर्म वर्क जे आहे, चे मार्क जे आहेत ते लगेच कॅन्सल होत नाहीत. बट काय होतं, ॲन्सर बुक जर तुम्ही काही डिस्ट्रॉय वगैरे केली तर तुमच्यावरती बघा पोलीस कंप्लेंट जे आहे हे होते. ठीक आहे. त्यामुळे फायनल ॲडवाईस तुम्हाला हेच देईल की MSBTचे रूल हे खूप स्ट्रिक्ट आहेत. कॉपी करणे म्हणजे तुमच्या करिअरवरती रिस्क आहे, म्हणून ऑनेस्ट राहा, स्मार्ट स्टडी करा आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला मी ऑल द बेस्ट देईल. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.